नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि ती पाईपवरून चढून रूममध्ये आलेली असते. तेव्हा इथे पारितोष आणि अमोली हे दोघेजण आता रूममध्ये बाळाच्या कोण आहे हे बघण्यासाठी घाईघाईने वरती आलेले असतात. बघतात तर काय, भूमीच्या हातामध्ये इथे बाळ असतं आणि भूमीला तिथे बघून पारितोष आणि अमोली दोघेही खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात की दरवाजा बंद असताना इथे भूमी आता रूममध्ये आली तरी कशी. तेव्हा अमोली सगळ्यात आधी तर बाळाला भूमीच्या हातातून घेते आणि ती पाळण्यामध्ये नेऊन ठेवते आणि म्हणत असते, काय गं भूमी, तू इथे काय करतेस? बघितलंस का पारितोष? अरे, बाळाला दुपारी हिला भेटू दिलं नाही ना, बघू दिलं नाही, म्हणून ती इथे रात्रीच्या वेळेला चोरट्यासारखी आपल्या बाळाला बघण्यासाठी आणि त्याला घेण्यासाठी आलेली आहे. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, अमोली तू जरा शांत हो. भूमी, अगं तू कुठून आलीस? तुझ्या हाताला किती लागलंय भूमी? तेव्हा भूमी म्हणत असते, पारितोष, मी पाईपवरून चढून गॅलरीतून आले. तेव्हा इथे आता पारितोषला खूप मोठा धक्का बसतो. तो जाऊन बघतो तेव्हा पाईपसुद्धा इथे थोडासा तुटलेला असतो आणि भूमीची चप्पलसुद्धा त्या ठिकाणी असते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अमोली प्लीज समजून घे, मी इथे तुझ्या बाळाला चोरायला आले नव्हते. तू चोरट्यासारखी म्हणू नकोस गं. बाळ खूप जास्त रडत होतं ना, म्हणून मी इथे आले होते. तेव्हा अमोलीला भूमीच्या बोलण्यावरती आता विश्वासच ठेवायचा नसतो. ती म्हणत असते, गप्प बस तू, चोर कुठली? रात्रीच्या वेळेला माझ्या बाळाला चोरायला आली होतीस ना चोरट्यासारखी. मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला जाग येते. आकाश म्हणतो की भूमी कुठे आहे? तेव्हा तो उठून आता रूममध्ये बघतो, बाथरूममध्ये बघतो आणि मनामध्ये म्हणतो की इथे तर पाण्याचा ग्लाससुद्धा आहे. मग भूमी आता पाणी घ्यायला सुद्धा खाली जाणार नाही, मग गेली तरी कुठे? तेव्हा इथे आकाशला आता टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो, भूमी बाळाचा विचार करत नाही आहे ना? बाळाचा विचार करत असेल तर खाली ती आता जाऊन देवी आईजवळ बसली असेल, म्हणून आकाश आता खाली येणार असतो. त्याचबरोबर इथे अमोली म्हणत असते, मला माहिती आहे हिची नजर आहे माझ्या बाळावरती, म्हणून ही रात्रीच्या वेळेला चोरट्या पावलांनी माझ्या बाळाला घेण्यासाठी आली होती, बरोबर ना? म्हणूनच इथे आली आहेस ना? हे बघ भूमी, ते बाळ माझं आहे, तुझं नाही आहे. तेव्हा तू रात्री अपरात्री माझ्या बाळाजवळ येशील. मी तुला बाळाला भेटू देत नाही. अगं मुद्दाम भेटू देत नाही, कळत नाही का तुला? मग कशासाठी येतेस इथे? तेव्हा इकडे पारितोष म्हणत असतो, हे बघ अमोली शांत हो. अगं भूमी अशी नाही आहे, मी ओळखतो ना तिला, ती अशी अजिबात नाही आहे. नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा अमोली म्हणते, काय कारण असणार आहे? माझ्या बाळालाही चोरट्यासारखी घ्यायला आली आहे, त्याला बघायला आली आहे. बघितल्या दिवसापासून तिची नजर माझ्या बाळावरती आहे. हे बघ भूमी, तुझ्याबरोबर जे काही झालं ते वाईटच झालं. आम्ही तुझी अवस्था समजू शकतो, पण त्यामुळे तू आमच्या बाळावरती जीव लावशील आणि त्याला आमच्यापासून दूर करशील ना, तर ते आम्हाला चालणार नाही आहे. त्यानंतर आकाश आता बघायला येतो, हॉलमध्ये सुद्धा देवी आईजवळ सुद्धा भूमी बसलेली नसते. तेव्हा आकाश किचनमध्ये जातो, किचनमध्ये सुद्धा नसते. भूमी गेली तरी कुठे? आकाश म्हणतो, जाऊन मानसीला विचारू का? मानसीला माहिती असेल का भूमी कुठे आहे? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अथर्व जागाच असतो. अथर्वला काही झोप येत नसते. त्याला सातत्याने आठवत असतं जे काही आकाश म्हणालेला असतो. आकाश म्हणतो की अथर्वने जो काही घोळ घालून ठेवलाय ना, तो निस्तरायला हवा. आणि मानसी, तुला वाईट वाटेल, पण आकाशने जे काही केलं ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे मानसीला जाग येते. मानसी म्हणत असते, अथर्व अजून झोपला नाहीस का तू? तेव्हा अथर्व म्हणतो, नाही गं, मला झोपच येत नाही आहे. आकाश जे काही बोललं ना, ते माझ्या मनात घर करून गेलं आहे. मलासुद्धा कळत नाही आहे गं, ती फाईल माझ्याकडे चुकून कशी काय आली? मी तेवढा केपेबल आहे, मला माहिती आहे ना. तर तो रागून लगेच माझ्याकडचे सगळे अधिकार काढून त्याने आईकडे दिले. मग मला वाईट वाटणार नाही का? तेव्हा मानसी म्हणते, अथर्व नको काळजी करू. भाऊजींना जे काही गैरसमज झालेत ना, ते सुद्धा लवकरच दूर होतील. तर इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा मानसी म्हणते, एवढ्या रात्री कोण आला असेल? तेव्हा अथर्व म्हणतो, थांब मी बघतो. तेव्हा इथे दरवाजा उघडल्यानंतर आकाश असतो. अथर्व म्हणतो, आकाश काय झालं? आकाश म्हणतो, अथर्व मानसी, भूमी कुठे आहे माहिती आहे का? ती रूममध्ये नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, रूममध्ये नाही आहे, मग कुठे गेले? आकाश म्हणतो, नाही माहिती, सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही दोघेजणं बाहेर जाऊन बघा, मी इथे घरामध्ये सगळीकडे शोधते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अमोली खूपच जास्त चिडलेली असते. ती भूमीवरती घाणेरडे आरोप करत असते. म्हणत असते की रात्रीच्या वेळी माझ्या बाळाला चोरायला आली आहेस ना, हे बाळ तुझं नाही आहे, हे बाळ माझं आहे आणि त्याचबरोबर तुझं बाळ गेलं म्हणून तू दुसऱ्याच्या बाळाला जीव लावशील आणि त्याचं बाळ त्याच्यापासून दूर करशील का? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. पहिल्या दिवसापासून तुझं वागणं बघते, तुझी मनस्थिती बरोबर नाही आहे हे मान्य आहे, म्हणून तू मनाला वाटेल तसं वागशील का? रात्रीच्या वेळी अपरात्री अशी आमच्या घरामध्ये येशील का? तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो की शांत हो अमोली, अगं भूमीला बोलू तर दे. तेव्हा पारितोष म्हणत असतो, भूमी हे बघ, बाळ रडत होतं वगैरे ठीक आहे, अगं पण तू एवढी पाईपवरून चढून आलीस, तुला जर काय झालं असतं तर? हे बघ, बाळ गेल्याचं दुःख तुला खूप जास्त झालंय मान्य आहे, पण ह्या ट्रोमामधून आता तुला बाहेर पडलं पाहिजे. तेव्हा भूमीला कळतच नसतं की ह्या लोकांना आता कसं समजावून सांगू. तेव्हा आजी म्हणत असते, कुठे गेली असेल भूमी, ते सुद्धा न सांगता? ओली बाळंतीण आहे ती आणि असं बाहेर जायचं असतं का? तेव्हा रागिनी म्हणत असते, नाहीतर काय, आणि आता तिची मनस्थितीसुद्धा ठीक नाही आहे, म्हणून तिची जास्त काळजी वाटते. सगळं काही व्यवस्थित असू दे. तेवढ्यातच आकाश आणि तिथे अथर्व दोघेजण आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं, ताईचा काही पत्ता लागला का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना, बाहेर सगळीकडे शोधलं, कुठेही भूमीचा पत्ता लागत नाही आहे. एवढ्या रात्री न सांगता कुठे गेली असेल? त्याचबरोबर इथे निलंबरी आणि पौर्णिमासुद्धा आलेले असतात. तेव्हा निलंबरी म्हणते, काय झालं आता? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ताई घरात नाही आहे, भूमीताई कुठेतरी गेली. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की बघितलंस ना आई, आपण काहीही न करता भूमी बरोबर इथे वेड्यासारखी वागते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, मला तर भूमीची खूपच जास्त काळजी वाटते, एकटीच कुठे गेली असेल ना? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हां मग काय, आता तर तिची मनस्थितीसुद्धा ठीक नाही आहे ना, वेड्यासारखी वागत असते. बाळ गेल्याचं दुःख झालं आहे तिला. बाळ गेल्यानंतर काय दुःख होतं ना, हे तिला आता कळलं असेल. मग आता माझं दुःख केवढं मोठं आहे हे सुद्धा यांना कळलं पाहिजे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की हे सगळं भूमिताईबरोबर जे काही घडतंय ना, याला जबाबदार हा आकाश आहे. आकाश, या आकाशमुळे सगळं घडतंय. त्याने माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलं ना, म्हणूनच देवाने त्यांचं बाळ त्यांच्यापासून दूर केलं आणि म्हणूनच ही भूमीची अवस्था आहे. आणि तुम्ही दोघेजणं ना आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, कळतंय का? तेव्हा इथे मानसी म्हणते की पौर्णिमा गप्प बस, तू काय गं नेहमी नेहमी भाऊजींना ब्लेम करत असतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हां मग मग काय करू मी? मी तर ब्लेम करणारच ना. माझ्याबरोबर चुकीचं घडलंय, मग मी नको ब्लेम करू तर कोण करणार? तेव्हा इथे पौर्णिमाचं हे बोलणं आकाशला अजिबात आवडत नसतं. पौर्णिमा म्हणत असते की कधीच चांगलं होणार नाही त्यांचं, कधीच चांगलं होणार नाही. आणि हे असे शब्द ऐकल्यानंतर आता आकाशला फार वाईट वाटतं. आकाश म्हणत असतो की भूमी पारितोषकडे तर गेली नसेल ना? तेव्हा इथे आकाशला आलेला संशय अगदी खरा असतो, कारण भूमी पारितोष आणि अमोलीकडेच गेलेले असते. तेव्हा इथे आता पारितोषचा फोनसुद्धा आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की पारितोषचा फोन आहे. तेव्हा इथे फोन उचलल्या पारितोष म्हणत असतो की आकाश, अरे कुठे आहेस तू? भूमी इथे आली आहे. तेव्हा इथे आता भूमी कशा पद्धतीने आली, तिने काय सांगितलं, हे सगळं आता इथे पारितोष आकाशला सांगतो की ती इथपर्यंत आली, पाईपवरून चढून गॅलरीत आली, मग रूममध्ये आली आणि त्यानंतर तिने बाळाला घेतलं होतं. हे सगळं आता पारितोष आकाशला समजावून सांगतो. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी लगेच येतोय भूमीला घ्यायला. तेव्हा पारितोष म्हणत असतो की हे बघ आकाश, अरे भूमीला तू घेऊन तर जाच, पण तिला सांभाळसुद्धा. अरे एवढ्या रात्री ती पाईपवरून चढली, जर ती पडली असती, तिला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? तेव्हा तू लवकरात लवकर इथे ये आणि भूमीला सुखरूपरित्या घरी घेऊन जा. तेव्हा आकाश म्हणतो, हो लगेचच मी येतोय, तू काळजी करू नको, भूमीवरती थोडा वेळ लक्ष ठेव, मी लगेच येतोय. त्यानंतर इथे मानसी म्हणते, काय झालं भाऊजी? तेव्हा आकाश म्हणतो की पारितोषच्या घरी भूमी गेलेली आहे, मी जातोय तिथे तिला आणायला. तेव्हा रागिनी म्हणते, थांब ना आकाश, मी पण येते. तेव्हा आकाश म्हणतो, कशाला आत्या, मी जातोय ना, मी जाईन एकटा. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नको आकाश, चल, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. त्यानंतर इथे आता आकाश हा पारितोषच्या घरी जायला निघालेला असतो आणि इथे रागिनी हट्ट करत असते की मी पण येणार. पण इथे आकाश आता तिला घेऊन जायला नकारच देत असतो. पण त्यानंतर ती आता खूपच जास्त आग्रह करते. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे चल. तेव्हा आजी म्हणत असतात, पण ह्या वेळेला भूमी कुणालाही न सांगता पारितोषच्या घरी का गेली असेल? तेव्हा इथे आता बाळासाठी तरी गेले असेल असं सुद्धा आजीला वाटतं. त्यानंतर इथे सगळेजण एक एक करून हॉस्पिटलला गेलेले असतात.
सगळेजण गेल्यानंतर इथे आता इतका काही फरक पडणार नसतो, पण रागिनी गेलेली असते. रागिनी नक्कीच काहीतरी काड्या करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पारितोष भूमीसाठी आता पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि भूमीला पाणी प्यायला देतो. तेव्हा इथे भूमी पारितोषकडे बघत असते. तेव्हा त्याचे एक्सप्रेशन असे असतात की भूमी का का तू एवढं असं करतेस, का अशी वागतेस. त्यानंतर इथे आता रागिनीला तर भूमीचा खूपच जास्त राग येत असतो. त्यानंतर ही अमोली असते, त्या अमोलीला भूमीचा राग येत असतो, कारण ती बाळाला घ्यायला आलेली असते म्हणून. त्यानंतर इथे आता पारितोष म्हणत असतो की अमोली तू शांत हो आणि बस इथे, खरंच बस. तेव्हा इथे भूमी म्हणते, अमोली मी इथे बाळाला तुझ्यापासून दूर करायला वगैरे आलेच नव्हते गं, प्लीज समजून घे ना, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा तिथे आकाश येतो. भूमी आकाशला मिठी मारते आणि रडायला लागते. आकाश म्हणतो, भूमी काय झालं आणि तू इथे काय करतेस. तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त रडत असते, कारण इथे अमोली तिला वाईट साईड बोललेली असते. तिला चोरट्यासारखी आलीस, माझ्या बाळाला चोरण्यासारखी असे आरोप तिच्यावरती केलेले असतात, म्हणून तिला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी ये, बस बरं इकडे आणि काय झालंय सांग, का रडतेस तू आणि तू इथे काय करतेस एवढ्या रात्री, आम्हाला कुणालाही न सांगता इथे का आलीस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे मी झोपलेच होते, मी शांतपणे झोपले होते आणि अचानक मला बाळाच्या रडण्याचे आवाज ऐकू आले. मला वाटलं की मला स्वप्न पडले, म्हणून मी उठून बसले, तरीसुद्धा बाळाच्या रडण्याचे आवाज मला ऐकू येतच होते. तेव्हा मी म्हणाले की मला कुठला आवाज येतोय. जणू काही मला असं वाटलं की बाळ मला बोलावतंय की काय. आणि मला इथे आता पारितोषच्या बाळाला बघायची खूपच जास्त इच्छा पण झाली होती. तेव्हा मी धावत पळत इथे आले, बाळ का रडते ते बघायला. तेव्हा इथे पारितोषच्या घराच्या बाहेर आल्यानंतर मी बघितलं की दरवाजा तर बंद होता आणि मी जोरजोरात आवाज देत होते. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मी बघत होते मागच्या बाजूला कुठली खिडकी आहे का, या लोकांना आवाज देण्यासाठी पाठीमागून खिडकी वगैरे उघडी आहे का, हे सुद्धा मी बघितलं आकाश. मी पारितोषला कितीतरी फोन केले, डोरबेलसुद्धा वाजवली, मी आवाज देत होते, पण आतून पारितोष आणि अमोलीचा मला आवाजच आला नाही. ते दोघेजण रिस्पॉन्सच करत नव्हते आणि बाळ खूप जास्त रडत होतं. मला राहावलं नाही आकाश, मला अजिबात राहावलं नाही. मला बाळाला काही करून घ्यायचं होतं, त्याला शांत करायचं होतं. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, गप्प बस गं तू, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. बाळ रडत होतं आणि तुला तुझ्या घरपर्यंत आवाज आला आणि आम्हाला इथपर्यंत आवाज आला नाही, असं म्हणायचं आहे तुला. खोटं बोलते ही एक नंबरची. सकाळी बाळाला भेटू दिलं नाही ना, म्हणून आता या वेळेला आली होती, रात्रीच्या वेळेला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही आकाश, मी खोटं बोलत नाही आहे, मी पारितोषला किती फोन केले बघ तू. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पारितोष तुझ्या मोबाईलवरती भूमीचे मिस कॉल आहेत का बघ तू. तेव्हा इथे पारितोष आपला मोबाईल बघतो, त्याच्यावरती भूमीने त्याला खूप सारे फोन केलेले असतात. तेव्हा तो म्हणतो, हो भूमीने फोन तर केलेले आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पारितोष तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत तरी असतो, पण इथे अमोली अजिबात नाही. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, मी फक्त बाळाला शांत करण्यासाठी वरती पाईपवरून चढले होते आणि मी फक्त बाळाला शांतच करत होते. विचार त्या लोकांना, ते आतमध्ये आले तेव्हा. पण इथे अमोलीला असं वाटते की मी बाळाला तिथे चोरायला आले होते. का आकाश, मी बाळाला का बरं चोरेन. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण काय गरज होती तुला भूमी यायची. हे बघ, या वेळेला बाळाला बघायला तू यायला नको होतं. तेव्हा भूमी म्हणते, का आकाश, सांग ना काय चुकीचं करते मी. अरे मी पण एक आईच आहे ना, मी जर बाळाला थोडा जीव लावला, थोडं प्रेम दिलं तर कुठे काय बिघडलं. आणि आकाश, अरे खरी माया, खरं प्रेम तर आहे ना बाळाला कळतं रे. पारितोष तूच सांग मला, बाळ जर इतकं रडत होतं आणि मी तिथे गेले, बाळाला उचललं, तर बाळ माझ्याकडे शांत झालं, मी त्याला गप्प केलं माझ्या मायेने, माझ्या मायेच्या स्पर्शाने. मग जर मी बाळावरती इतकं प्रेम करते, त्याचे जर लाड करते, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बाळाला प्रेम द्यावं ना, बाळाचे लाड करावे, पण अगं ते त्या लोकांना आवडले पाहिजे ना. तुला बाळाबद्दल जी काळजी वाटते, तर त्या लोकांना त्याबद्दल टेन्शन वाटते. ते बघ, आपण त्यांना आता त्रास देणार आहोत का. म्हणजे मला माहिती आहे की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण आता या वेळेला त्यांच्या घरी येणं हे चुकीचंच आहे ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, हे बघ भूमी, बाळा इतक्या रात्री कुणाच्याही घरी येणं हे चांगली गोष्ट नाही आहे. चला आपण आता आपल्या घरी जाऊया.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे काय चुकीचं केलं मी? बाळ जर इतकं रडत होतं आणि मला जर राहवलं नाही, मला कसं तरी होत होतं, म्हणून मी बाळाला घ्यायला आले होते ना. तेव्हा मी पारितोषला इतके फोन केले, मला असं वाटलं पारितोष कामानिमित्त कुठे बाहेर तर गेला नाही आहे ना, अमोली एकटी घरात असेल का? अरे माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते, म्हणून मी बाळाला घेण्यासाठी मी एवढं मोठं धाडस केलं, नाही तर मी असं का करेन? तेव्हा इथे अमोली म्हणते, गप्प बस ग तू, माझ्या बाळाला आणि मला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस. बाळाबद्दल तुला एवढी काळजी का वाटते? याचा अर्थ काय? आम्ही बाळाची व्यवस्थित काळजी घेत नाही का? म्हणजे बाळ रडत होतं आणि आम्ही दोघेजणं इथे शांत बसलो होतो, असं म्हणायचं आहे तुला? तेव्हा पारितोष म्हणत असतो, कदाचित मगाशी आपल्या कानांना हेडफोन होते तेव्हा तर बाळ रडलं नसेल ना. तेव्हा इथे अमोली म्हणते, नाही रे, नाही पारितोष, असं काही नाही आहे, ही भूमी आहे ना खोटं बोलते. तेव्हा भूमी म्हणते, नाही पारितोष, तुला माहिती आहे मी कधीच खोटं बोलत नाही, मी जे काही सांगते ते खरं सांगते. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ अमोली, मला माहिती आहे तुला राग आला आहे, पण मी एक गोष्ट तुला सांगतो खात्रीने, भूमी कधीच खोटं बोलत नाही. ती जे काही सांगते ना ते सगळं खरं असतं. आणि आतासुद्धा जे काही घडलं आहे ना, त्याच्यामध्ये भूमीची चुकी आहे की ती या वेळेला घरी आली, पण खरंच तिचं काही चुकलेलं नाही आहे. तिने तुम्हाला काही त्रास देण्याचा मुद्दामून प्रयत्न केलेला नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पारितोष, अरे तू ओळखतोस ना भूमीला, भूमी आपली कशी आहे ते सांग ना तुझ्या बायकोला. ती इथे चोरट्यासारखी आली वगैरे बोलू नकोस. तिला बाळाची काळजी वाटली म्हणून ती आली, आणि बाळ तेव्हा रडत होतं की नाही, आणि तिने आल्यानंतर गप्प केलं की नाही? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, पण त्याची गरज नाही आहे, आम्हाला अजिबात गरज नाही आहे की तिने इथे यावं आमच्या बाळाला गप्प करायला. आम्ही तिला बाळाला भेटू देत नाही, बोलू देत नाही, याचा अर्थ आम्ही तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हे कळायला नको का तिला? तेव्हा रागिनी म्हणत असते की बाप रे, म्हणजे पारितोषचं नाही, पण ह्या अमोलीच्या मनामध्ये भूमीबद्दल किती इथे कडूपणा आहे, कडवटपणा आहे, ते दिसतंय मला. कधीतरी या कडवटपणाचा आपल्याला फायदा करून घेता येईल. त्यानंतर इथे आता भूमी म्हणत असते की पारितोष, अरे इथे मी बाळाच्या काळजीपोटी आली होते, पण तुम्हा लोकांना इतका राग येईल आणि तुम्ही माझ्यावरती आरोप कराल असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू पण असं का बोलतोयस रे मला? मी बाळाची इथे येऊन काळजीच घेतली ना. बाळावरती प्रेम करणं हे चुकीचं आहे का? त्याचे लाड करणं हे चुकीचं आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, हो भूमी, त्याच्या आईवडिलांना नाही आवडत ते, आणि जर त्या बाळाच्या आईवडिलांना हे आवडत नाही आहे तर कशाला यायचं आपण इथे? तू मला शब्द दिला होतास ना की तू पुन्हा असं कधी करणार नाही, पुन्हा इथे येणार नाही. हे शेवटचं भूमी, तू पुन्हा इथे पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश, मला खरंच कळत नाही आहे मी एवढं जगावेगळं काय केलं आहे रे, काय चुकीचं केलं आहे मी? म्हणजे मी इथे खरं सांगते तरीसुद्धा कोणीच माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. मी खोटं का बोलू? आणि जर खोटं बोलले असते तर मग इथे पारितोषच्या फोनवरती एवढे फोन का केले असते, त्यांना आवाज का दिला असता, डोरबेल का वाजवली असती? तरीसुद्धा इथे आता आकाश म्हणत असतो की तरीसुद्धा भूमी, तू इथे यायला नको होतास. हे त्यांचं घर आहे, हे त्यांचं बाळ आहे, त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे, त्यांना ज्या पद्धतीने काळजी घ्यायची घेऊ दे ना. तेव्हा अमोली म्हणते, तू गप्प बसा. आणि भूमी, आमच्या बाळाची तुला इतकी काळजी करायची गरज नाही आहे. आणि तुला काय वाटतं गं, म्हणजे तुला बाळाची काळजी आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं म्हणायचं आहे की काय तुला? हे बघ, हे बाळ माझं आहे आणि ते माझंच राहणार. तू त्याला जीव लाव नाही तर प्रेम कर, माझं बाळ तुझं कधीच होणार नाही आहे. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की भूमी, चल आता आपण घरी जाऊया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, मला फक्त एकदा बाळाला कुशीत घेऊ दे रे. आकाश म्हणतो, नाही, अजिबात नाही. आणि आकाश म्हणतो, पारितोष, अमोली, भूमीमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी मी मनापासून तुमचे हात जोडून माफी मागतोय. तेव्हा पारितोष म्हणतो, आकाश, माफी मागायची गरज नाही आहे रे, मला माहिती आहे ना भूमी कशी आहे ती, आणि तू पण कसं आहेस ते पण माहिती आहे. पण हे बघ, भूमीला आता हे सगळं विसरायला हवं, तिला ह्या ट्रोमामधून बाहेर यायला हवं. भूमीची आपण सगळेजण मिळून काळजी घेऊया. अरे तिची आत्ता डिलिव्हरी झाली आणि बघ ना, ती पायपावरून चढून इथपर्यंत आली रे, तिच्या हाताला सुद्धा किती लागले बघ. तेव्हा मला असं वाटतं की भूमीने आता स्वतःला सांभाळलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा इकडे भूमीला पारितोष आणि अमोली या दोघांच्याही बोलण्याचं वाईट वाटलेलं असतं. अमोली जे काही बोलते इथे भूमीला, ते तिच्या मनाला लागलेलं असतं. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की भूमीला आता आपल्याला जास्त सांभाळावं लागणार आहे, तिची काळजी घ्यावी लागणार आहे, आणि काळजी करू नको. हे बघ, भूमीला बाळाला भेटायचं असेल तर भेटू दे ना,
कोण नाही म्हणतंय, पण तिची ही पद्धत चुकीची होती की नाही? अरे बघ तिच्या हाताला किती मार लागलाय. तेव्हा तू सॉरी वगैरे म्हणू नकोस रे. फक्त आता भूमीकडून अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घे. आपण सगळेजण मिळून याची काळजी घेऊया. तेव्हा आकाश म्हणतो, नाही पारितोष, आता पुन्हा तिच्याकडून अशी काहीही चूक होणार नाही. मी आहे ना, मी तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देईन. त्याचबरोबर इथे आकाश म्हणत असतो की भूमी चल आता आपण निघूया. तेव्हा इथे भूमीला फार वाईट वाटलेलं असतं. सगळ्यात जास्त आकाशला या गोष्टीचं वाईट वाटतं की भूमी इथे सत्य पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा पारितोष आणि अमोली तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतात, तिच्यावरती ट्रस्ट करत नसतात आणि त्यामुळे इथे आकाशला त्या गोष्टीचं अजूनच वाईट वाटलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं तिथून निघून गेल्यानंतर रागिनीसुद्धा आपलं थोडं नाटक करते. रागिनी म्हणत असते की अमोली आणि पारितोष, भूमीमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी गेल्या गेल्या बाळ इथे रडायला लागतं. तेव्हा अमोली भूमीकडे रागाने बघत असते आणि अचानक तिच्या मनामध्ये विचार येतो की भूमी गेल्यानंतर बाळ लगेच रडायला का लागलं? तरी इथे अमोली तिला रागारागाने म्हणालेली असते की हे माझं बाळ आहे, हे तुझं बाळ नाही आहे जे आम्ही इथे आणून लहानाचं मोठं करतोय, कळलं ना? हे आमचं बाळ आहे आणि आमचंच राहणार, तुला कधीच ते मिळणार नाही आहे. आमचं बाळ करत असते तरीसुद्धा बाळ काही रडायचं थांबत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गुरुजींनी एक नारळ दिलेला असतो आणि तो नारळ भूमी आणि आकाशच्या हातात देतात आणि म्हणतात की होळी दहन करत असताना होळीमध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. तेव्हा रागिनी म्हणते की आता गुरुजींनी सांगितले म्हणजे आकाश आणि भूमीच्या आयुष्याला नवीन दिशा नक्की मिळेल, त्याच्यामुळे तो नारळ त्यांनी अजिबात होळीमध्ये टाकता कामा नये. तेव्हा भूमी हे सगळं बोलत असताना, षडयंत्र रचत असताना त्या ठिकाणी भूमीसुद्धा आलेली असते आणि तिने आता रागिनीचं बोलणं ऐकलेलं असतं. कशा पद्धतीने ती इथे आता आकाश आणि भूमीला दोघांना इथे आता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी ती तो नारळ आता चोरायला गेलेली असते, जो नारळ गुरुजींनी भूमी आणि आकाशच्या हातामध्ये दिलेला असतो.